आपल्या भारताच्या संविधानात संधीची समानता हा फक्त एक विचार नाही, तर आपल्या भारतीय लोकशाहीचा आत्मा आहे. आता संधीची समानता म्हटलं म्हणजे प्रत्येक बाबतीत आणि शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा. पण वास्तव मात्र आपल्याला वेगळंच चित्र दाखवतं. कारण युनेस्कोच्या अहवालानुसार भारतातील लाखो विद्यार्थी आजही केवळ आर्थिक अडचणींमुळे आपलं उच्च शिक्षण पूर्ण करू शकत नाही. अशा वेळी संधीच्या विषमतेची एक मोठी दरी समाजामध्ये निर्माण होते आणि हीच दरी भरून काढण्यासाठी शासनाने एक प्रभावी शस्त्र हाती घेतलंय आणि ते म्हणजे शिष्यवृत्ती योजना. परंतु जर का याच शस्त्रामुळे बार्टी, सारथी, महाज्योती या संस्थांमधील विद्यार्थ्यांना मोर्चे काढावे लागत असतील, आंदोलनासाठी ठिय्या मांडाव्या लागत असतील, सारथींसारख्या इमारतींजवळ जर का उपोषण करावे लागत असेल, तर नक्कीच शासनाच्या याच शिष्यवृत्ती योजनांच्या अंमलबजावणीचा विचार करणं देखील तुम्हा आम्हाला गरजेचं वाटू लागतं. आणि म्हणूनच तोच विषय घेऊन तुमच्या समोर उभी आहे. नमस्कार, मी रिद्धी पाटील. विषय मांडतीये शासनाच्या शिष्यवृत्ती योजना व अंमलबजावणी. शासनाच्या या ज्या काही शिष्यवृत्ती योजना असतात ती केवळ एक आर्थिक मदत नसतात, तर शिक्षणाचं दार खुला करणारी खरी किल्ली असते. समानतेची हमी असते. प्रत्येक विद्यार्थ्याला आपली क्षमता सिद्ध करण्याची खरी संधी असते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि कोलंबिया विद्यापीठातून आपलं उच्च शिक्षण पूर्ण केले, ते सुद्धा शिष्यवृत्ती प्राप्त करून. आणि म्हणूनच आपल्या भारत देशाला एक महान असे संविधान निर्माते लाभले. शासनाच्या या ज्या काही शिष्यवृत्ती योजना असतात त्या काही प्रमुख निकषांच्या आधारावर दिले जातात. त्यातील महत्वाचे 3 निकष म्हणजे सामाजिक पार्श्वभूमी, आर्थिक पार्श्वभूमी आणि गुणवत्ता. यातील पहिलं म्हणजे सामाजिक पार्श्वभूमी. यात प्रामुख्याने अनुसूचित जाती जमाती, अल्पसंख्याक, अपंग, मागासवर्गीय विद्यार्थी यांसाठी असणाऱ्या काही शिष्यवृत्ती योजनांचा समावेश होतो. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हा यामागील एक महत्वाचा उद्देश असतो. यात प्रामुख्याने अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी असणारी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना, अपंग विद्यार्थ्यांसाठी असणारी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना, डॉक्टर पंजाबराव देशमुख आर्थिक निवास भत्ता योजना या काही योजनांचा समावेश होतो. दुसरं म्हणजे आर्थिक पार्श्वभूमी. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हा यामागील एक महत्वाचा निकष असतो. कोणताही हुशार विद्यार्थी फक्त आणि फक्त आर्थिक अडचणीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये हा यामागील एक महत्वाचा उद्देश असतो. यात अपंग आणि अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना यांचा समावेश तर होतोच. या व्यतिरिक्त सुद्धा एकलव्य आर्थिक सहाय्य योजना, मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या काही शिष्यवृत्ती योजना, राजश्री छत्रपती शाहू महाराज शुल्क शिष्यवृत्ती योजना यांसारख्या योजनांचा समावेश होतो. तिसरं म्हणजे गुणवत्ता. गुण या निकषाच्या आधारावर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. यात प्रामुख्याने राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा शिष्यवृत्ती योजना, राज्य शासनाची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ शिष्यवृत्ती योजना, आर्थिक सहाय्य शिष्यवृत्ती योजना या अशा अनेक शिष्यवृत्ती योजनांचा समावेश होतो. या सर्व शिष्यवृत्ती योजनांमधून काही योजना या केंद्र शासनाद्वारे दिल्या जातात, तर काही योजना या राज्य शासनाद्वारे दिल्या जातात. केंद्र शासनाद्वारे दिल्या गेलेल्या शिष्यवृत्ती योजनांचा अर्ज आपण राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल यांवरून करू शकतो, तर राज्य शासनाद्वारे दिल्या गेलेल्या शिष्यवृत्ती योजनांचा अर्ज आपण महाडीबीटी पोर्टलद्वारे करू शकतो. या सगळ्या योजना फक्त एक आर्थिक मदत नसतात, तर गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाचा मार्ग खुला करणारी खरी जीवनरेखा असतात. परंतु जेव्हा या जीवनरेषेवरच भ्रष्टाचाराची काजळी चढते ना, म्हणजे नेमकं काय, तर 21 राज्यात 831 संस्थांमधून 144 कोटींचा शिष्यवृत्ती घोटाळा 2023 साली उघडकीस आलेला मध्य प्रदेशातील बनावट विद्यार्थी व बनावट शाळा यांच्या नावावर होणाऱ्या योजनांचा गैरवापर, तो नुकताच छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेला 70,000 रुपयांचा घोटाळा, तर आदिवासी समाजाच्या पंडित दीनदयाळ स्वयं योजनेअंतर्गत 1416 बनावट विद्यार्थी दाखवून शासनाची झालेली 6.5 कोटींची फसवणूक. या सर्वांवरून असं लक्षात येतं की शासनाच्या योजना कितीही चांगल्या असल्या तरी जोपर्यंत त्यांची अंमलबजावणी पारदर्शक होत नाही, तोपर्यंत अशा भ्रष्ट प्रवृत्ती गरीब विद्यार्थ्यांचं स्वप्न उद्ध्वस्त करत राहतील. शासन वेगवेगळ्या शिष्यवृत्ती योजना आणून शिक्षणाला चालना देण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्याच वेळी जेव्हा सारथीसारखी संस्था NMMS शिष्यवृत्ती बंद करण्याचा निर्णय घेते, त्यावेळेस याच शासनाच्या शिष्यवृत्ती योजनांच्या अंमलबजावणीवर मला प्रश्न विचारणं महत्वाचं वाटू लागतं. तर मुलींना शिक्षण मोफत केले असले तरी सुद्धा काही वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांकडून पूर्ण प्रवेश शुल्क आकारल्याच्या बातम्या आज तुम्हाला आम्हाला बघायला मिळतात, तर काही इतर महाविद्यालयांमध्ये सुद्धा प्रवेशाच्या वेळीच विद्यार्थ्यांकडून पूर्ण प्रवेश शुल्क आकारलं जातं.
शासनाकडून पैसे मिळाल्यानंतर ते त्यांना परत सुद्धा दिलं जातं, पण मग प्रवेशाच्याच वेळी एखादा विद्यार्थी एवढी मोठी रक्कम मात्र आणणार कुठून, हा मला महत्वाचा प्रश्न वाटू लागतो. तर केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेता येतो, असा काही गैरसमज सुद्धा काही महाविद्यालयांमध्ये बघायला मिळतो. मग केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेविरुद्ध प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत योग्य माहितीच पोहोचत नाहीये किंवा त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाहीये. तर मला असं वाटतं की या संपूर्ण शिष्यवृत्ती योजनांच्या अंमलबजावणीत महाविद्यालय सुद्धा आपली भूमिका नीट पार करताना मला दिसत नाहीयेत. महात्मा गांधीजींनी आपल्या समाजामध्ये 2 महत्वाचे विचार मांडले. एक म्हणजे अंत्योदय. अंत्योदय म्हणजे समाजातील सर्वात शेवटच्या घटकाचा उदय, आणि दुसरं म्हणजे सर्वोदय. सर्वोदय म्हणजे सर्वांचा उदय. गांधीजींच्या मते एखादी धोरणा किंवा योजना त्याच वेळी यशस्वी ठरतात ज्यावेळी त्या समाजातील सर्वात शेवटच्या घटकापर्यंत पोहोचतात. मग अशा वेळी शासनाच्या या ज्या काही शिष्यवृत्ती योजना आहेत त्या खरंच समाजातील सर्वात शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत आहेत का, याचा विचार करणं मला महत्वाचं वाटू लागतं. तर नाही. आजही ग्रामीण भागातील कित्येक विद्यार्थी माहितीच्या अभावामुळे किंवा माहिती असूनही योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे या योजनांपासून वंचित राहतात. मग यावर नक्की काय, तर प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा प्रमुखाद्वारे जागरूकता मोहीम आणि प्रत्येक शिक्षकाद्वारे प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत योग्य मार्गदर्शन पोहोचणं तितकंच महत्वाचं आहे. कारण एखाद्या विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती मिळाली म्हणजे फक्त त्याचा लाभ त्या विद्यार्थ्यालाच होत नसतो, तर एक विद्यार्थी शिक्षित झाला म्हणजे तो कुटुंबाला प्रगत करतो, समाजाला प्रगत करतो आणि एकूणच राष्ट्राच्या हितास हातभार लागतो आणि सर्वोदय घडवून आणतो. तर परंतु आज सुद्धा काही भ्रष्ट प्रवृत्ती बनावट कागदपत्र बनवून शिष्यवृत्तींचा अर्ज भरतात. तर मला असं वाटतं की खरं गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांचा हा हक्क हिरावला जातोय. काही वेळेस विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर झालेली असते, परंतु तरी सुद्धा ती रक्कम त्यांच्या खात्यात जमा होण्यास महिने लागतात. तर या सगळ्या ज्या काही गोष्टी घडत असतात यांवर उपाययोजना करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. मग नक्की काय, तर आधार आधारित बायोमेट्रिक ओळख वापरल्यास बनावट विद्यार्थ्यांची समस्या संपुष्टात येईल. शिष्यवृत्तीची रक्कम महाविद्यालयाच्या खात्यांवर न पाठवता ती थेट विद्यार्थ्यांच्या खात्यांवर पाठवण्यात यावी आणि तीही लवकरात लवकर. त्वरित तक्रार निवारण करण्यासाठी मजबूत मदत कक्ष तयार केले गेले पाहिजे. एक सार्वजनिक फलक तयार केला गेला पाहिजे की जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या अर्जाची स्थिती स्पष्टपणे दिसेल आणि या संपूर्ण प्रक्रियेत एक पारदर्शकता येईल. बनावट कागदपत्र बनवणाऱ्यांवर आणि गैरव्यवहार करणाऱ्यांवर आर्थिक दंड ठोठावला गेला पाहिजे, मजबूत अशी कारवाई केली गेली पाहिजे आणि या संपूर्ण प्रक्रियेचे एका त्रयस्थ आणि स्वतंत्र संस्थेद्वारे नियमित लेखापरीक्षण झाले पाहिजे की जेणेकरून अंतर्गत व्यवहारांना आळा बसेल. बरं, हे सगळं या गोष्टी सगळ्या बाजूला ठेवल्यात तरी मला सांगा की एखाद्या विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती दिली म्हणजे त्याचं शिक्षण घडलं असं होत असतं का? तर याचं उत्तर आपल्याला अमर्त्य सेन यांच्या कॅपेबिलिटी अप्रोच या विचारात मिळतं. त्यांचा विचार असा आहे की फक्त साधनं देणं पुरेसं नाहीये, तर त्या साधनातून एखाद्या व्यक्तीला आपलं आयुष्य निर्माण करण्यासाठी स्वातंत्र्य, क्षमता आणि संधी मिळणं देखील तितकंच महत्वाचं आहे. म्हणजेच काय, तर शासनानं शिष्यवृत्ती दिली म्हणजेच आर्थिक साधनं दिली, परंतु एक चांगलं शिक्षण घडण्यासाठी चांगली शाळा, महाविद्यालय, योग्य असं वातावरण, डिजिटल साधनं या सगळ्या गोष्टी असणं देखील तितकंच महत्वाचं आहे आणि यांवर सुद्धा शासनानं लक्ष केंद्रित करावं असं मला वाटतं. खरं तर संपूर्ण विषयाचा सखोल अभ्यास करत असताना माझं असं लक्षात येतं की शासनाच्या शिष्यवृत्ती योजनाच्या प्रमुख 3 निकषांच्या आधारावर दिले जातात, म्हणजेच सामाजिक पार्श्वभूमी, आर्थिक पार्श्वभूमी आणि गुणवत्ता. तर यातील सामाजिक पार्श्वभूमी आणि आर्थिक पार्श्वभूमी यांची गरजच समाजामध्ये संपावी आणि केवळ गुणवत्ता या निकषाच्या आधारावर शिष्यवृत्ती देण्याइतपत समान आणि पोषक वातावरण समाजामध्ये निर्माण व्हावं. म्हणजेच काय, तर प्रत्येक विद्यार्थी हा आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकरित्या समान बनला पाहिजे. त्यासाठी अनेक प्रयत्न होणं महत्वाचं आहे, ते झाले पाहिजे. त्याचवेळी खऱ्या अर्थाने स्पर्धात्मक वातावरण तयार होऊन एकूणच विद्यार्थ्यांची आणि खऱ्या राष्ट्राची खरी उन्नती होईल असं मला वाटतं आणि माझ्या स्वप्नातील भारत देश खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम होईल. शेवटी फक्त इतकंच कि मन का हो विश्वास अगर तो कठिनाई भी आसान है, मन का हो विश्वास अगर तो कठिनाई भी आसान है, छोटे दीप की लो से भी हरंधियारा वीरान है, हरंधियारा वीरान है. हाच शिष्यवृत्ती योजनांचा जो काही छोटा दीप आहे तो सतत पेटत राहावा, त्याचा लाभ सर्व विद्यार्थ्यांनी घेत राहावा एवढाच माफक आशावाद. मनःपूर्वक धन्यवाद. जय हिंद, जय भारत.